चालतंय मग मी जेवते आता. गिळीन चांगली मैल एक तर उपाशी राहीन. का फोन उचली ना झाली काय माहिती अजून. सासूबाई खिरले मस्त झाले बरं का. पिंकी त्यांना पण लय आवडले असून. नाही खाल्ली तिने खीर. खीर न खाताच गेले का. त्यांचे सासूबाई असेच आहेत. सास लोक आहे ना असेच असते नाहीतरी. नाही म्हणजे त्या पिंकी त्यांची सासू तशी आहे. माझी नाही. उचल ना फोन पिंकी. पिंकीचा फोन उचलत नाही का सासूबाई. रस्त्यात असते ना म्हणून नसन उचलीत. उचलते तुम्ही नका काळजी करू. हा अजून रस्त्यात असं पुसली नसतं ना घरी. मला करीन घरी गेल्या फोन. करते थोडे. सासूबाई मी आता एक खाते आणि झोपायला जाते. लय दमले तुम्ही. काय होईल ना ते मला नंतर सांगा मग. हा तू जाऊन आराम कर. उद्यापासून तुला लय काम आहेत ना. मग जाऊन आराम कर जा. जाते. हिच्या कोणात आता मी उद्याच बघते. हिच्या मस्त सगळं चालेल. अजून झोपलीत का महाराणी. चिकन होता. सासूबाई तिकडे ना इकडे आहे मी. चहा केलाय गरम गरम या. सासूबाई चहा. दुधाचा चहा नाही प्यायचा मला. कोऱ्या चहात लिंबू पिळून आण. अच्छा काय हरकत नाही सासूबाई. मी लिंबू टाकून कोरा चहा पण केलाय. धरा. मला माहिती आहे तुम्हाला काय लागतं आणि काय नाही ते. हे चहा तर मला आवडत बी नाही. पण इथं आज काही पण उपाय करायचाच मला. आंबाटगा लागा ना. चपात्या करते काय आता हिच्या बघते मी. सुनबाई नाश्त्याला घेऊन ये. हा आले. आज चुकून सुद्धा मी कोणतीच चूक करणार नाही सासूबाई. सासूबाई जेवण. आज मला उपास आहे. हाय का नाही डोक्यात. अहो आज तर बुधवार आहे. तुम्हाला तर सोमवारचा उपास असतो ना. तरी पण मला आज उपासच आहे. जा लाडू बिडू करून आणायला शेंगदाण्याचं. बरं मग धरायचे तर धरा. मी उपासाचं पण केले लाडू पण केले ते आणते मग. खरंच गेली का काय शेंगदाण्याचं लाडू कराय. मला ते एवढं भारी जेवण दिले. हेच खायचं होतं. धरा सासूबाई लाडू खाऊन घ्या. अगं राहू दे हे खाते मी. अहो देवाचा उपास कुठं मोडीता. लाडू खा. अगं नाही खाते होली मी. अहो खावाली सासूबाई त्याला काय होतंय. तवा उपास कुठं मोडायचा असतो का तवा. उलट अजून लाडू लागल्यानंतर मला सांगा मी अजून करून आणते. चला घ्या खाऊन. बदला घ्यायची ना आदत प्लीज. उपाशी नाही मेले मी मिळावलं. जाऊ दे मूर्ती जे करायचं ते करू दे तिला. का रक्षाबंधनाचं गेली होती नुसती. जेवण बी चांगलं बनविती. लाडू चांगलं तुपातलं बनवले. मूर्ती बरं जरी एकतरी लाडू होता नाही तर आज माही काही खैर नव्हती. आता सासूबाई बरोबर नाही. इथून पुढं कधीच पंगा घेणार नाही बाबा. लय महागात पडते.